अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, मुकेश अंबानी सर, ह्या अशा मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींच्या घरी कुठलं दूध जातं, कुठल्या डेअरीचं दूध जातं तुम्हाला माहिती का मित्रांनो? नाही? चला सांगतो. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. गोशाळेत तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींच्या घरी ज्या डेअरी फार्मवरनं दूध जातं, तो डेअरी फार्म भारतातील सगळ्यात मोठा आणि हायटेक डेअरी फार्म आहे मित्रांनो. त्याचं नाव आहे भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मंचर या गावी हा डेअरी फार्म आहे मित्रांनो. तर भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 30 एकरापेक्षा मोठ्या क्षेत्रात फार्म आहे आणि त्याच्यासाठी चाऱ्यासाठी शेती वापरली ती वेगळी. मी फक्त फार्मचं स्ट्रक्चर हे केलं. इथली एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो मित्रांनो. ह्या गोठ्यात ज्यावेळेस पहिल्यांदा गाईने 55 लिटर प्लस दूध दिलं, तर हे 55 लिटर प्लस दूध देणाऱ्या गाईचं नाव जे चेअरमन साहेब आहेत शाह सर, त्यांनी आवडीने ऐश्वर्या आणि दुसऱ्या गाईचं नाव करीना असं ठेवलं होतं त्यांच्या आवडीने. तर आजही तो क्राऊन जो आहे 55 लिटर प्लस जी टॉपची गाय असते त्या फार्मवर, त्या फार्मला त्या टॉपच्या गाईला हे नावं तो क्राऊन दिला जातो ऐश्वर्या आणि करीनाचा. एक जस्ट माहिती म्हणून सांगितलं मित्रांनो. इथली खासियत आहे मित्रांनो, जवळपास 2008च्या नंतर ह्या डेअरी फार्मवर जे काही गाया आहेत ह्या गाया बाहेरनं विकत आणलेल्या नाहीत मित्रांनो. ह्यांनी ब्रीडिंग केले. 2008च्या अगोदर त्यांनी बेंगलोर वगैरे बाकीच्या ठिकाणावरून गाया आणल्या होत्या, पण त्याच्यानंतर ह्यांनी स्वतः ब्रीडिंगवर इतकं एक्सिलेंट काम केले आणि आता ज्या गाय आहेत जवळपास 4,500 प्लस गाय आहेत या फार्मवर मित्रांनो. तर या सगळ्या गाया 2008च्या नंतर त्यांनी स्वतः ब्रीडिंग करून फार्मवर बनवलेल्या गाय आहेत मित्रांनो. घरच्या बनवलेल्या म्हणतो आपण. ह्या डेअरी फार्म विषयी अजून एक सांगायचं म्हणलं तर मित्रांनो, जे दूध निघलं जातं ते निघल्यापासून तर कस्टमरच्या दारात जाऊस तर कुठेही मनुष्याचा स्पर्श त्या दुधाला होत नाही. म्हणजेच हायजेनिक, जे तुम्हाला मागाशी सांगितलं मित्रांनो, एक्सलंट हायजेनिक कंडिशनला दूध इथलं मिल्किंग केलं जातं. हो, मी पुणे जिल्ह्यातला आहे म्हणून मला असं वाटतं का बाबा एक भारतातला एक सगळ्यात मोठा डेअरी फार्म माझ्या जिल्ह्यात आहे. मला त्याचा अभिमान पण आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर जाता शेअर करून जा आणि आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद. जय श्रीराम, जय शिवराय.